भगवान दत्तात्रय प्रभूंनी कलियुगामध्ये 3 असे दिव्य अवतार धारण केले होते आणि त्या तीनही अवतारांचं दिव्य असं वैशिष्ट्य होतं. तर दत्तप्रभूंचे कलियुगामधील हे 3 अवतार काय आणि त्या तीनही अवतारांचं वैशिष्ट्य काय, ही सगळी दिव्य माहिती आजच्या आपल्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. भगवान दत्तात्रय प्रभूंनी कलियुगामध्ये 3 दिव्य अवतार धारण केले होते. ते 3 अवतार म्हणजे पहिला अवतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभूंचा अवतार, दुसरा भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा अवतार आणि तिसरा अवतार म्हणजे भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा अवतार. हे तीनही अवतार भगवान दत्तात्रय प्रभूंचे कलियुगातील दिव्य असे अवतार. या अवतारांचे वैशिष्ट्य असं की भगवान दत्तप्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभूंचा अवतार हा ब्रह्मचर्य आश्रमामध्ये स्वीकारला होता. या अवतारामधून दत्तप्रभूंनी ब्रह्मचर्य आश्रमाचा उद्धार केला होता. दत्तप्रभूंनी दुसरा अवतार जो धारण केला होता तो नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपातील अवतार हा संन्यास आश्रमाचा उद्धार करण्यासाठी धारण केला होता. आणि दत्तप्रभूंनी आपला तिसरा अवतार म्हणजे स्वामी समर्थांच्या रूपामधील अवधूत रूपामधील हा अवतार होता. या अवतारामध्ये देवांनी पंचमाश्रम अवस्था स्वीकारली होती. विधिनिषेधांना दूर करून देवांनी अलौकिक अनाकलनीय अशा लीला करून प्रत्येकावरती दिव्य अशी कृपा केली होती. तर हे तीनही अवतार असे वैशिष्ट्यपूर्ण होते. दत्तप्रभूंचे असे हे 3 कलियुगातील मुख्य अवतार आणि त्यांचे हे अवताराचे वैशिष्ट्य. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार.